मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळलेली आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे अशी माहिती त्यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे। त्यांची दुसऱ्यांदा वैद्यकीय तपासणी डॉक्टरांनी केली आणि त्यानंतर ही प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे। उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची शुगर कमी झालेली आहे, बीपी देखील लो झालेला आहे। मनोज जरांगे यांची आरोग्य तपासणी झाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी ही माहिती दिली आहे। जरांगेंना आता लगेच उपचार घेण्याची गरज आहे। जरांगेंनी उपचार घेतले नाहीत तर त्यांच्या जीवाला धोका आहे असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। मी डॉक्टर म्हणून मला उपचार करणं गरजेचं वाटतंय आणि करणं गरजेचंच आहे। त्याने उठले बसले काही झालं तरी जीवाला धोका होऊ नये काळजी घेणं माझं काम आहे। त्यांनी जर ट्रीटमेंट नाही घेतली तर पुढे धोका काय होऊ शकतो? धोके बरेच होऊ शकतात, पण त्याच्यासाठी होऊ नये म्हणून माझी टीम इथे तैनात आहे। मी ट्रीटमेंटसाठी तयार आहे। भावना आम्ही मनवायचा प्रयत्न करतोय। आता सध्याला म्हणजे शुगर लेवल बी कमी झालेली आहे आणि कालपासून त्यांची लघवी पण झालेली आहे। तर डॉक्टरांनी ही प्रतिक्रिया दिल्यानंतर अंतरवाली सराटीतून मराठा आंदोलकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी गौरव साळे यांनी। माझ्यासोबत अंतरवाली सराटी गावातील काही ग्रामस्थ आहेत, काही महिला आहेत, आपण यांच्याशी बोलणार आहोत। बाबा, काय सांगणार आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे, मात्र अद्यापपर्यंत सरकारकडून कुठली हालचाल नाही। हो, काय सांगावं साहेब, आता आम्ही आमच्याच परेशानमध्ये आहेत। त्याची बिचाराची हाल पाहून काय आम्हाला देखवणं, त्यानं तर खरं उपोषण करायलाच न पाहिजे। दाता जर गेला आमचा बाप तर आमच्या मराठ्याचं काही खरं नाही गाड्या। सरकारने याची तातडीने दखल घ्यावी व जे सरकारमधील जे काही कुत्रे भुंकत आहेत या ठिकाणी त्यांच्यावर या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर आवर घालावा। पाणी पण पित नाहीत, काही नाही, त्याच्या आरोग्याला धोका आहे। त्यांना पाणी प्यायला पाहिजे होतं, पण ते म्हणतात काळ्या दगडावरची रेघ आहे, मी जे बोललो ते करून दाखवतो असे दादा म्हणतात। दादानं घ्यायला पाहिजे काळजी। सध्या जरांगे पाटलांचा उपोषणाचा हा चौथा दिवस आणि सरकार कधीच दखल देताना पाहायला मिळालं नाही। ज्या वेळेस दादा उपोषणाच्या 7वा 5वा दिवस झाला त्यानंतर सरकारच्या वतीने हालचाल केली जाते, म्हणजे सरकार रक्त पिण्याचं काम जरांगे पाटलांचं करताना पाहिलं। कॅमेरामन अमोल वागळेसह मी गौरव साळी, पुढारी न्यूज, अंतरवाली सराटी। दरम्यान याच मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याशी काही वेळापूर्वी पुढारी न्यूजनं बातचीत केली। काय त्या म्हणाल्या पाहूया। मी कालही पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका फार स्पष्टपणे मांडली आहे की ज्या पद्धतीने भाजपा टोलवाटोलवी करते ओबीसींच्या बाबतही आणि मराठा समुदायाच्याही बाबत ज्या पद्धतीच्या भाजपाच्या भूमिका आहेत, या दोनही वर्गाला खिळवत ठेवून जाणीवपूर्वक त्या दोन समाजामध्ये ध्रुवीकरण कसं निर्माण होईल याचा प्रयत्न करणाऱ्या आहेत। भारतीय जनता पार्टीने मनोज जरांगे यांच्याही जीवाशी खेळू नये आणि ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वादही लावू नयेत। काल अमित शहा ज्या पद्धतीने बोलले की आमची आरक्षण देण्याची भूमिका आहे, जर त्यांची आरक्षण देण्याची खरंच भूमिका आहे आणि ते सर्वमान्य आरक्षण देण्याला तयार आहेत, कुठल्याही वर्गावर अन्याय न होऊ देता, तर त्यांनी लोकसभेचं अधिवेशन चालू आहे, हा विषय राज्यात सुटूच शकत नाही। लोकसभेच्या अधिवेशनात मांडावा प्रस्ताव।